सर्वेभ्य नमो नमः. मम नाम शिंदे अबोलः अस्ति. लातूर नगरे शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि. अधुना पर्यन्तं प्रायः 17-18 वर्षाणि अतीतानि. मत् बहवः छात्राः संस्कृतभाषायां 100% गुणाः स्वीकृतवन्तः इति वक्तुम् अहं मनसा बहु आनंदितः अस्मि. तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच जणाला वाटतं की आम्हाला व्याकरण अवघड जातं. पण कुठलीही भाषा असो त्या भाषेचं परिपूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त होण्यासाठी व्याकरणाचा सखोल अभ्यास असणं, मार्गदर्शन मिळालेलं असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शब्द म्हणजे व्याकरण असतो ही गोष्ट मनामध्ये ठरवली पाहिजे. संस्कृत प्रिय सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय महत्त्वपूर्ण असा संस्कृत व्याकरणातील मुद्दा म्हणजेच अव्यय उपपद विभक्तींचा वापर करणे. इयत्ता 8वी 9वी आणि 10वी या तीनही वर्गासाठी अतिशय उपयुक्त असा हा भाग आहे. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला समजल्याशिवाय त्यामध्ये आपल्याला परफेक्शन परिपूर्णत्व येऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ आपणास सर्वांना पाहावयास मिळत आहेत. आणि आपण सर्वजण आवर्जून पाहत आहात. आपल्या मित्रपरिवारांना ते शेअर करत आहात. आणि आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी काही एवढं सोप्या भाषेत समजावून सांगून सुद्धा कळालं नाही तर आम्हाला फोनच्या माध्यमाने संपर्क साधतात. खरंच आम्ही खूप सौभाग्यवान समजतो. असे अनेक विद्यार्थी हे जिज्ञासू आहेत. संस्कृत भाषेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू इच्छिणारे आहेत. मनस्वी त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहा, विशिष्ट असे काही म्हणजे 11 अव्यय आहेत जे की पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपल्याला धातू गम जाणे म्हणजे विशिष्ट असे धातू आहेत त्यांना विशिष्ट अशा विभक्तींची अपेक्षा आहे. परीक्षेत आपल्याला गम, कुप, क्रुध, दायच्छ असे कुठलेही 3 विचारले जातात ह्या 9 पैकी. आणि अभितः, उभयतः, परितः, सर्वतः, नमः, बहिः या अशा प्रकारच्या 11 पैकी कुठलेही 3 विचारले जातात. त्या 6 पैकी आपल्याला लिहायचे 6ही आहेत. पण बरोबर त्यातील 4 येणं अपेक्षित आहे. म्हणजे त्या ठिकाणी 4 गुण आपल्याला मिळू शकतात. मग त्या संदर्भातलं वाक्य सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. गम म्हणजे जाणे, कुठेही जा त्या ठिकाणाची द्वितीया. पांडवाहा हस्तिनापुरम अगच्छन, पांडव हस्तिनापूरला गेले. या वाक्याच्या ऐवजी आपण सोपं हे वाक्य घेऊ शकतो. बालकः पाठशालाम गच्छती. खूप रागावणे, ज्याच्यावर रागराग करायचे त्याची चतुर्थी. माता शिशवे कदापि न कुप्पेत, आईने लहान बाळावर कधीही रागराग करू नये. किंवा शिक्षकः छात्रेभ्यः कदापि न कुप्यति. क्रुध रागावणे चतुर्थी. स्वामिनी भृत्याय कृत्यती, मालकीन नोकरावर रागराग करते. दायच्छ देणे, ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी. शिष्याः गुरुवे दक्षिणाम यच्छन्तु. विद्यार्थ्यांनी गुरुला दक्षिणा दिली पाहिजे किंवा द्यावी. कथ सांगणे, ज्याला सांगायचे त्याची चतुर्थी. अप्सरसो देवेंद्राय वृत्तांतम अकथयताम. अप्सरसांनी देवेंद्रला सगळी हकीकत सांगितली. रक्षण करणे पंचमी. कृष्ण संकटात गोपालान रक्षती. कृष्ण संकटातून गोपाळांना वाचवतो. विअधिक्रम थांबणे, ज्याच्यापासून थांबायचे त्याची पंचमी. त्वम वृथा कल आहात वीरम, तू विनाकारांच्या भांडणापासून थांब या अर्थी. स्नेह प्रेम करणे, ज्याच्यावर प्रेम करायचं असतं त्याची सप्तमी. वयम भ्रातृषु स्नेहेम, आम्ही सर्व भावावर प्रेम करतो. रुच आवडणे चतुर्थी. नरेंद्राय व्यायाम रोचते, नरेंद्रला व्यायाम आवडतो. गणेशाय मोदकाः रोचन्ते. स्पृह इच्छा करणे, ज्याची इच्छा करायची त्याची सप्तमी चतुर्थी. गौरी कुंडलाय स्पृहयती, गौरी कुंडल म्हणजे कानातल्याची इच्छा करते. बालिका संस्कृत ज्ञानाय स्पृहयती, मुलगी संस्कृत ज्ञानाची इच्छा करते.
गणेशाय मोदकाः रोचन्ते. गणेशला मोदक आवडतात. रुच रोच धातू त्याला चतुर्थीची अपेक्षा. पण स्पृह वापरायचा असेल तर गणेशः मोदकेभ्यः स्पृहयति. शिवाय बिल्वपत्राणि रोचन्ते. शिवाला म्हणजे महादेवाला बेलाची पाने आवडतात. शिवः बिल्वपत्रेभ्यः स्पृहयति. महालक्ष्मी कमलम रोचते. महालक्ष्मीला कमळ आवडते. महालक्ष्मी ही कमलाय स्पृहयति. महालक्ष्मी कमळाची इच्छा करते. एषः निखिलः. हा निखिल आहे. निखिलाय किम किम रोचते. निखिलला काय काय आवडतं. निखिलाय लड्डुकाः रोचन्ते. निखिलला लड्डू म्हणजे लाडू आवडतात. निखिलाय शाला रोचते. निखिलला शाळा आवडते. निखिलाय पुस्तकानि रोचन्ते. निखिलला पुस्तके आवडतात. निखिलाय गणित संस्कृते रोचते. गणित आणि संस्कृत हे दोन्ही विषय आवडतात. एषा काश्मीरा. काश्मीरा कस्मै कस्यै स्पृहयति. ही काश्मीरा आहे आणि हिला काय कशाची इच्छा करते हिनं. काश्मीरा कंठहाराय स्पृहयति. काश्मीरा गळ्यातला जो हार आहे त्याची इच्छा करते. शशकाभ्याम स्पृहयति. सशाची इच्छा करते. जलक्रीडायै स्पृहयति. पोहण्याची इच्छा करते. वेनवे स्पृहयति. बासुरीची सुद्धा इच्छा करते. तर एकंदरीत अतिशय महत्त्वपूर्ण असा हा मुद्दा होता. माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना या मार्गदर्शनाचा निश्चित लाभ होणार आहे आणि अतिशय सविस्तर असं आम्ही ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईनच्या माध्यमानं शिकवण्याचाही प्रयत्न करत असतो. धन्यवाद.